अहिल्यानगर पुणे मार्गे नवी मुंबईच्या कळंबोली परिसरामध्ये मुक्कामाला थांबणार आहोत। आज रात्रीचा मुक्काम कळंबोली कामोठे या भागामध्ये आपल्या बांधवांनी तिथे व्यवस्था केलेली आहे। उद्या सकाळी तिथून निघून 10 वाजेपर्यंत सर्व बांधव आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहेत। मल्हारराव होळकरांची जयंती मुंबईच्या धर्तीवर इतिहासात पहिल्यांदा होते। ही जयंती या देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी जयंती झाली पाहिजे। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बांधवांनो, जय मल्हार। धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम याच ठिकाणी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेहून 17 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाला होता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी। उद्या होळकरशाहीचे संस्थापक ज्यांनी मराठेशाहीचा झेंडा आटकेपार फडकवण्याचं काम केलं ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे। आणि या जयंतीच्या निमित्तानं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण रूपी जो अमृत आम्हाला दिलंय, या आरक्षण रूपी अमृताला मुक्त करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हा एक शेवटचा ताकदीचा निर्वाणीचा निकराचा लढा या ठिकाणी दिला जाणार आहे। त्या लढ्याची सुरुवात आज या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणाहून निघाल्यानंतर अंबड, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, पुणे मार्गे नवी मुंबईच्या कळंबोली परिसरामध्ये मुक्कामाला थांबणार आहोत। आज रात्रीचा मुक्काम कळंबोली कामोठे या भागामध्ये आपल्या बांधवांनी तिथे व्यवस्था केलेली आहे। महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व बांधवांनी आपण त्या ठिकाणी यावं। उद्या सकाळी तिथून निघून 10 वाजेपर्यंत सर्व बांधव आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहेत। मी ज्या पद्धतीने आपण ठरवलं होतं की जालन्यातून निघताना या ठिकाणी कमी लोक असणार आहेत, आपल्याला परवानगी मिळालेली आहे, 100% मिळालेली आहे। कारण याच जालन्यामध्ये 21 जानेवारीच्या आंदोलनाला जात असताना 16 तारखेला कर्फ्यू लावून 17 तारखेला पोलिसांनी अटक केली होती। आणि आपण सुद्धा पोलिसांना शब्द दिला होता की आम्ही रॅली काढणार नाही, मोठ्या संख्येने इथून निघणार नाही। म्हणून या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तातच आम्ही इथून जातोय। काही बांधव आमचे संभ्रमात आहेत, संभ्रमात राहण्याचं कारण नाही। मल्हारराव होळकरांची जयंती मुंबईच्या धर्तीवर इतिहासात पहिल्यांदा होते। ही जयंती या देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी जयंती झाली पाहिजे। हा लढा आपण ज्या पद्धतीनं स्वर्गीय बीके कोकरे साहेबांनी एक अभूतपूर्व असा लढा बारामतीच्या मातीतून सुरू केला होता, हा लढा जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून संपवण्याचं स्वप्न पाहून तो विडा उचलून आम्ही हा लढा या ठिकाणी सुरू केलेला आहे। आणि या लढ्याचा शेवट मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपल्याला करायचा आहे। परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सोबत व्यापक सविस्तर अशी बैठक झाली। या बैठकीत काय झालं तिथं सांगू, परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो। जोपर्यंत एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होत नाही, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत विनंती केली होती की आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे, आंदोलन आम्हाला करू द्या। सरकारने तोडगा काढला तर उद्या सुद्धा आम्ही आंदोलन आमचं स्थगित करू शकतो आझाद मैदानामध्ये। आणि तोडगा नाही निघाला तर जितके दिवस तोडगा निघणार नाही तितके दिवस मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मल्हार मावळे ताकदीनं बसलेले असतील। शासनाच्या अटी आहेत, हायकोर्टाच्या अटी आहेत। मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला सांगतो, जे म्हणत होते 21 तारखेला आझाद मैदानात गेले, वापस का आले? उद्या सुद्धा परवानगी मिळाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आझाद मैदान रिकामं करावं लागतं। 6 वाजता आझाद मैदान आपल्याला रिकामा करण्याची वेळ येऊ देऊ नका। मी खात्रीनं सांगतो, सकाळी जर तुम्ही 10 वाजता मुंबईचे 4ही रस्ते जर बंद केले तर 6 वाजायच्या अगोदर आपल्या हातामध्ये एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचं पत्र आलेलं असेल। आणि तुम्ही जर म्हणणार असाल की भाऊ आमच्या घरी लग्न आहे, आमच्या घरी साखरपुडा आहे,
वाजेपर्यंत नाही, 16 मार्च 2026 नाही, 16 मार्च 2030 जरी उजाडलं तरी आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही. म्हणून म्हणावं लागेल भावांनो, आता आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं असं म्हणणारे तानाजी मालुसरे होते. म्हणून स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांना हातभार लागला. तीच वेळ आता ये काम कार्य सर्वात महत्वाचा विषय मुंबईमध्ये गाड्यांसाठी फार अडचणीचा विषय आहे. म्हणून मी काल सुद्धा आवाहन केलं होतं, आपण जास्तीत जास्त सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करावा. ट्रेन्स, बसेस च्या माध्यमातून आपण मुंबईमध्ये यावं. जे बांधव आमचे बायकार मुंबईमध्ये येतील, पोलीस ज्या ज्या ठिकाणी आपल्याला थांबण्याच्या सूचना करतील, ज्या ग्राउंड मध्ये आपल्या गाड्या लावण्याचं आवाहन करतील, त्या ग्राउंड मध्ये आपल्या गाड्या लावा. आपण लोकल ट्रेनचा वापर करून, लोकल सार्वजनिक संसाधनांचा वापर करून आज तटई वरती आपल्या रांगावर घ्यायला, पांघरून घ्यायला आपली आपली व्यवस्था आपण करावी. जेवण्याचं, खाण्याचं, पिण्याच्या पाण्याचं नियोजन आपण बऱ्यापैकी केलेलं आहे. आमच्याकडनं जितकं शक्य होतंय तितकं आम्ही करतोय. परत एक महत्वाची सूचना, लोकांना आरोप करायला, बोलायला फार तोंड त्यांचं वळवळ करतं. आता सध्या आपण ही लढाई लढतो. खिशातले 7-8 लाख रुपये माझ्या गेलेत आतापर्यंत. तुझी जर गैरव्यवस्था व्हायला, आमच्या घरचं लग्न नाहीये की तुम्हाला 5 स्टार व्यवस्था तिथं करून द्यायची, या काही गोष्टी बोलाव्या लागतील जबाबदारीनं. काय आम्ही काय कॉन्ट्रॅक्ट घेतलं, सगळं आम्हीच करायचं? तुम्ही काय करणार? शिव्या देणार फक्त? किती पैसे दिलेत? म्हणून ज्याला व्यवस्था पाहिजे त्यानं पैसे द्या आणि या तिथं. सर्वसामान्य धनगरांना माझी विनंती, आपण रानावनात मातीत झोपणारे लोक आहेत, आपण लढायचंय. ज्यांना वाटतंय 5 स्टार सुविधा नाही आले चालतं बाबा, काही हरकत नाही, तुम्ही घरी राहा, फक्त घरी राहून कार्य करू नका. जितक्या ताकदीनं तुम्ही उद्या मुंबईमध्ये असाल, हा लढा संपणार नाही. एक सेपरेट व्हिडिओ घेशा. हा लढा संपवायचा असेल, हे फक्त तुम्हाला सांगणं याच्यासाठी होतं की पोलीस अडवणार नाही. परवानगी 100% मिळालेली आहे. आता खरी परीक्षा धनगरांनो तुम्हाला पाहायची आहे, कोण तुमच्या सोबत आहे, कोण तुमच्या विरोधात आहे. आज मी जबाबदारीनं या ठिकाणी सांगतो, या पवित्र जागेवर अहिल्यादेवींच्या फोटो समोर मागच्या 6 महिन्यामध्ये खूप सहन केलं. मला बोलायची कुणी वेळ येऊ नका. मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही संघटनेचा माणूस असो, जो जो आम्हाला या संघर्षाच्या काळामध्ये मदत करेल, आमच्या सोबत असेल, ती लोक कायम आमच्या स्मरणात राहतील. गावचा पुढारी असो, पंचायत समिती झडपी मेंबर असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो की कुणी असो, जो आज आमच्या सोबत या संघर्षामध्ये आहे, उद्या त्याच्याविषयी आमच्या मनात चांगल्या भावना असतील. आणि जी लोक आज आम्हाला विरोध करू राहिले या संघर्षामध्ये, या लढ्याला कमजोर करण्याचं काम करतात, मग ते कोणत्याही जातीचे असो आणि कोणत्याही पक्षाचे असो, ते सुद्धा स्मरणात राहतील. मी धनगर बांधवांना विनंती करतो, हा जगन्नाथाचा रथ आहे, हा रथ निघालेला आहे, हे तुम्ही ठरवायचंय. या रथाला धक्का देत चांगलं फळ मिळवायचं की या रथाच्या चाकाला खीळ घालून हा लढा कमजोर करत आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा निघालेला रथ
याला अडवण्याचं, पाप करून पागाचे पापाचे भागीदार व्हायचं हे तुम्ही ठरवायचंय. चला भेटूयात उद्या सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई.